सर्वांगी सुंदर बुद्धे फुलाची भक्ती जगे मानवता फळाची जय देव जय मंगल माते सुंदर माते मान कामना सुखी जय रत्नाकाची फारा गौरी तुमरा चंदनाची उंडी कुंभकेश्वरा हिरे जाती कुमुड सुंदरा घोडी घोडीचे पूर चंडी जागरिया जय देव जय मंगल मूर्ति दर्शन माते माला सुंदर माते माते सुंदर पुरती जय देव लंबो बामण पूर्ण ग्रामस्थांचा आहे, कोणा एकाचं नाही आहे। प्रत्येक जण ज्याच्या परीने जेवढे होईल तेवढी मदत करतो आणि आम्हाला आनंद आहे की सर्व गाव एकत्र मिळून हा विसर्जन सोहळा आम्ही पार करीत असतो। आता हा सेम असा सोहळा आज 7 दिवसाचा होता।
आता 10व्या दिवशी असाच सोहळा राहील आणि याच्यापेक्षा अजून जल्लोषाने राहील अशी अपेक्षा आहेच. आणि त्याचबरोबर पूर्ण गावावर एकत्र मिळून पक्षपात जातीभेद सर्व बाजूला ठेवून आमचं पूर्ण गाव याच्या नियोजनामध्ये उतारतो. ज्याला जेवढं होईल तेवढी मदत करून हे नियोजन सफल करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व मंडळांचे, सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे, सर्व माजी सरपंच, उपसरपंच, आता PSI आहेत, ते ग्रामपंचायत सदस्य आहेत, ते आमचे मनोज आहेत, त्यांच्याकडं हिशोब किताब असतो, निलेश जे आहेत, एक्स आर्मी मॅन आहेत, नाना गडकरी जे आहेत, जे गायक आहेत आमच्या गावातले, इकडे सर्व टीम सर्व जे आहे सर्व गाव म्हणून आम्ही एकत्र असतो. गणपती बाप्पा मोरया ही परंपरा खूप जुनी आहे आमच्या बामणुंगरी गावात. खूप म्हणजे खूप आम्ही लहान असल्यापासून बघतो. एकत्र इथं पहिल्यांदा खडकाचा हे होता आणि तलावावर नव्हता शिडकोणी बांधलेला. त्याच्या अगोदरची गोष्ट आहे. सर्व एकत्र बँजूवर येऊन आरती महाआरती इथं व्हायची. आता ही सर्व अमर म्हात्रे असेल, निलेश असेल, मनोज असेल, आम्ही सर्व मुलांनी 4-5 वर्षापूर्वी ठरवलं की एक आपण महाआरती करायची. कारण आता कॉलनी वगैरे झाली, प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या वेळेनुसार येऊन प्रत्येकजण ज्याची त्याची आरती करून विसर्जन करून जातो. पण आम्ही असं ठरवलं की नाही, आपण पूर्ण गावाची एकच बँड, एकच सगळा जल्लोष, सगळा प्रसाद महाप्रसाद करून सर्वांना खुश करून सर्व ग्रामस्थांना एकत्र करून सर्व ग्रामस्थ आम्हाला देणगी देतात की हा कार्यक्रम जल्लोषात करा. कारण हा कार्यक्रम करण्यासाठी पण 1 लाखाची खर्च होत आहे. कारण बँड जे असेल, स्पीकर्स असेल, लाडू वगैरे प्रसाद. आणि मग या सर्व ग्रामस्थांच्याकडून सर्व देणगी मिळाल्यानंतर आम्ही सर्व मुलं ह्यांनी विचार केला की महाआरती करायची. आणि त्यानुसार सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि सर्वांच्या सहकार्यानं इथं फार मोठ्या जल्लोषात अशी महाआरती दरवर्षी इथं साजरी होते. आणि याच्यापुढे पण आम्ही नवीन लोकांना सांगतो आमच्या त्यातून काय बदल करायला पाहिजे, काय चांगलं करायला पाहिजे ते आम्ही त्यांचं ऐकतो आणि त्याच्यानुसार आम्ही नवीन कार्यक्रम इथं करण्याचा प्रयत्न करतो आणि याच्यापुढे करत राहणार.